हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमेकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणं। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणः श्रीशः देवी मंगलदेवता। मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ सुधींद्रतीर्थ संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। आम्ही आचार्य मध्वालय जीवनचरित्रे एक पंत विस्तृत जावन पळयले, आता सूक्ष्म जावन तेच पळयत रसाचे मी तशी आचार्य मध्व दोन्ही तिन्ही पंता सगळे भारत संचार केला चमकून त्यांनी म्हणताचे सगळे भारत देशाचे सर्व विद्वांसालेद्राक तांगेल तत्ववाद मंडन केला। सर्व विद्वत वृंद ये तत्ववादाचे एक तांगेल वादसरणीक भारी मेचुगी त्यांनी दाखयला। कितलेकी जन तांगेल शिष्य जाल्यांचे, कितलेकी जन तांकां सोलवल्यांची, कितलेकी जन सोलवून शिष्य जाल्यांची, कितलेकी जन तांणी जावन तांणी तत्ववाद शिकूक आचार्या लागी म्हूण सांगून आचार्याल शिष्य जाल्यांची। तशी ते दोळतई वेद परिपूर्ण जावन कोणीय वाचिनाशिल्लीची, कोणाकय अर्थूय जायनाशिल्ले जाल्यार कितलेकी अज्ञात जावन आशिल्ले वेदांतूल कितलेकी भाग आचार्यान सर्व जनाक अर्थ जावची तशी सांगले। श्रुती पुराण वेद हाका पुराय एक व्याख्यान बरयले। मात्र न्ही अध्यात्म भाष्य बरयलांतू आचार्याची सुरवेचे म्हूण म्हणटाचे। तशी कपाली शास्त्री म्हणस त्यांनी ऋग्वेद भाष्य बरयतना आचार्यांगेल ऋग्भाष्याचे विषय सांगतरस त्यांनी वेदानाम अध्यात्मपरता नास्ती को नाम अभृते मध्वभाषेसु जागृतसु म्हणून म्हळ्यार मध्वाचार्याक समान जावन आशिल्ले कोणीय नांची म्हळेल अर्थार त्यांनी सांगतरसची। तशी ब्रह्मसूत्र ताजे ब्रह्मसूत्रा वैरी वेदव्यासान बरयिल्ल ब्रह्मसूत्रा वैरी 21 भाष्य बरोवन जेल्ला ते दोळते ते पुरे प्रश्नी कोरून तांणी ते 21 भाष्याकय वापास ताजे एक ते खंडन करून 21 भाष्य ब्रह्मसूत्राचे निजावन कसले ब्रह्मसूत्र वेदव्यासान आमकां सांगिल्लें कसले म्हूण म्हणलेले विशयांत वापास तांणी ब्रह्मसूत्र भाष्य बरयले। ते प्राचीन ग्रंथांतू हे 21 भाष्य रचन केलेले कोण म्हूण सांगून सांगला भारती विजय म्हूण म्हणलेलो, सच्चिदानंद म्हणलेलो, ब्रह्मघोष, शतानंद, उद्वर्त, विजय, रुद्रभट्ट, वामन, भरतप्रपंच, द्रविडाचार्य, ब्रह्मदत्त, पिशाच, वृत्तिकार, विजयभट्ट, विष्णुक्रांत आणि वादींद्र, माधवदास, शंकर, भास्कर, यादव प्रकाश आणि रामानुज हांतू शंकराचार्यान बरयलेले, भास्करान बरयलेले, यादव प्रकाशान बरयलेले आणि रामानुजाचार्यान बरयलेले हे 4 जणांन बरयिल्ले भाष्य सोडलेले वरलेले कोणाले भाष्यात उपलब्ध ना म्हूण म्हणटाची। तशी आचार्यांनी हे 14 जनाल वाद ही प्रश्न कोरून तांणी वापास ते ब्रह्मसूत्रा वैरी मरुपरिशीलन करचे तशी केले। तशी तत्वशास्त्रांतू तांणी भारी विद्वांस जावन आशिल्लीची वेद वैदिक वाङ्मयाचे एक संशोधक म्हणून म्हणयत। ज्योतिष, शिक्षा, कल्प या वेदांगांतू भारी पांडित्य आशिल्लें तांकां। शिल्पशास्त्रांतूय पांडित्य आशिल्लें। कर्नाटक संगीतय तांणी संगीतय म्हणटालीची पशुपे ग्रामांतू तांणी संगीत म्हणून दाखयला म्हणून सांगताची मध्व विजयात। तशी महावाग्मी जावन आशिल्लीची मात्र न्ही भारी चंद दृढकाय जावन आशिल्लीची जाल्यार खंयच्याय एक तांणी चड घेवन बैसना अशी
संन्यासादी कडेची मन सुतसल निर्लिप्त जावन आशिल्ले एक धीर संन्यासी त्यांनी म्हणून येत. आचार्यार कालांतूची क्रिस्त धर्मही ಸ್ವಲ್ಪ ಭಾರತಾಂತು येऊन जला. इस्लाम धर्म उत्तर ಭಾರತಾಂತು पळे सुलतानाला नी विषय येयले आचार्याल काणींतू तशी मस्त व्यापक जावन आशिल्ले. मागिरी कर्नाटकांतू भारतांतू सुमार धर्म ताजे मध्ये कर्नाटकांतू त्या वेळार जैन आणि वीरशैव म्हळेले धर्म चड आशिल्ले. त्या पुरे धर्म आशिल्ले आसतनाची वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करका म्हण आचार्य मध्वान दृढ निर्धार केला. तांतू एक आचार्यान सांगील भारी एक त्यांनी ते वेद धर्माचे वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन कार्यांतू आचार्यान एक वाट दाखोवन दिल्लेली भारी एक लायक कितले ग्रंथ त्यांनी बरयले. तशी तांकां त्या उदग्रंथ म्हणटाची त्यांनी सांगिल्ले आचार्यान बरयलेले ते जनसामान्यांक अर्थ करून घेवचे साध्य ना म्हळेल खातीर आचार्यान संस्कृतानची चंद श्लोक रचने करून कन्नडान तांगेल शिष्याल करीन कीर्तन बरयसून भागवत जन म्हळ्यार भक्त जनाले ಮೂಲಕ ते रूढीक हाडयले खंय त्यांनी. नरहरी तीर्थ आचार्याल शिष्य त्यांनी प्रारंभ केलेलं कीर्तन साहित्य तांगेल नंतर श्रीपादराज व्यासतीर्थ वादिराज हांणी ते कीर्तना साहित्याक मस्त एक तांगेले देणगा दिला म्हूण येत. राघवेंद्र स्वामी स्वता विणा वादन करता आशिल्लीची त्यांनी त्या थंय राघवेंद्र स्वामेल पर्यंत सर्व ते शिष्य परंपरा संगीत गोत्तशिलेची म्हूण येत. मागिरी व्यासरायाल नंतर व्यासपंत ते दासपंत जाल्ले म्हूण म्हणटाचे. ते व्यासरायाल शिष्य जावन आशिल्ले पुरंदरदास कनकदास तशीची त्या व्यास तीर्थाल परंपरेंतूची विजयदास गोपालदास जगन्नाथदास हे पुरय दास त्यांनी तांगेले एक परमात्माल वैरी भक्ती सार्वूत असल कीर्तन पुरय रचन करून परमात्माल एक तत्व पुरय जनांक दिल्ली त्यांनी कीर्तने मुखांतर. मागिरी बैल मनशे येशिल्लीची आमी दास पंत अंत पळिताचे एळवनकट्टे ಗಿರಿಯಮ್ಮ ಭೀಮಮ್ಮ ಅಸಲ್ ಪೂರೈ ಜನ ತನ್ನಿ बैलमनशे दास साहित्यांत तांगेल कसके देणगी दिला म्हूण येत. तशी पुराय जनांक मूल स्फूर्ती दिलेले कोणे म्हळ्यार मध्वाचार्यनाची तांगेले एक 12 स्तोत्र ताजे निमती जावन दास साहित्य मंदोरसून इल्ले म्हूण सांगून म्हणटाचे. आनी कसं म्हळ्यार त्या वेळार अनक्षरस्थ चड हळ्ळींत पुरे अनक्षरस्थ जन तांकांय परमात्माले संदेश कोळका परमात्माल विशय कोळका म्हळ खातीर नरहरी तीर्थांगेले मुखांतर तांगेले शिष्य ते मध्वाचार्याले तांगेले मुखांतर भागवत खेळोवचे दशावतार खेळोवचे. तशी ते बैलाट म्हणटा पळय आमी आतां ते रितीर तांणी त्या दनाची पुरय करयसिला. तशी आत्त दक्षिणोत्तर कन्नड जिल्लेंतू ते बैलाट यक्षगान पुरे भारी व्यापक जावन आसात. तशी आचार्यांक गुत्नन तिले कसले ना म्हूण येत. तशी दोनी पंत बद्री दुखून वापस आयिल्लीचे आचार्य उडपीच्या परिसरांत कितले तांणी सामाजीक जावनूय मस्त सुदारण केल्ले म्हूण येत. तशी आजी निमती जावन तांकां तांगेले जन्म गांव जावन आशिल्ले पाजकांतू कितले जन विरोध केले की पुंडरीकपुरी म्हळ्यार अद्वैत यती त्याच वेळार उडपांत आचार्याल वट वादाक आयिल्लीची. तशी कासरगोडांतू शंकर पंडित पेजताय तांगेले वश आशिल्ले आचार्याले अपूर्व ग्रंथसंग्रह पद्मतीर्थ म्हळेले यतीन चोरयले ही काणी आमी पळयला. इतका म्हळ्यार कासरगोडांतू पद्मतीर्थांक वादांतू सोलसायिल्ले ते वादची तांगेले वट पद्मतीर्थाल वट केलेले वादची तत्वोद्योत म्हळ्यार ग्रंथ जावन तांणी दिल्ले म्हूण म्हणटाचे. मुखारसून तूं त्या वेळार तुळुनाडांतू कुंबळेंतू जयसिंह राय म्हणलोस ताणें आचार्यांक आसतना आपोवन ते तांगेले पुस्तक पुरे खांपून गेल्लेले कोणें पद्मतीर्थान खांपिले ते तांकां वापस दिवयसील तांणी. त्रिविक्रम पंडिताचार्य
तेंची वेळाक तांणी आचार्याल वटू 7-8 दीस पर्यंत वाद केला म्हणून म्हणटाची. मागीर तांणी आचार्यांगेल शिश्य जाल्लींची म्हणून. आनी आचार्याल ब्रह्मसूत्र भाश्याक तांणी एक तत्वदीपिका म्हणून म्हणलेली एक टिका बरयले त्रिविक्रम पंडिताचार्यान म्हणून सकडी आमकां आमी येदोळू त्या पळय आयकून घेतला. वापस एक पण तरी कॉल करची ह्या विशय. त्रिविक्रम पंडीत म्हळ्यार आचार्यांक भारी प्रीत आशिल्ले. तांगेल खातीर जावन तांणी सांगिल्लें की त्रिविक्रम पंडिताचार्यान ब्रह्मसूत्रा वयरी एक अनुव्याख्यान म्हणलेलें आचार्यान रचन केल्लें म्हणटाची. तशी एकक शिश्याल करीन त्या ग्रंथाचे एकक भाग तांणी बरयसिल्ले म्हणून म्हणटाचे. आनी न्यायविवरण म्हणलेले ग्रंथाचे रचन तेदना जाल्लेलें. कासरगोडांत तांणी चातुर्मास केलेले विशय सुरेख सांगला. आता देखून तांणी पाजक आयलींची कासरगोडांतूल चातुर्मास्या पशी पुडेची तांगेल भावान आमी संन्यास दीक्ष घेताची म्हूण म्हणलेलें. जाल्यार ही ಸ್ವಲ್ಪ वेळ आसता तुमी राख्याचे आमकां म्हूण सांगून तांणी कासरगोडांत चातुर्मास्या चमकलीची. थंय देखून ओपास पाजका येवन थंय राखून बशिल्ले भावाक संन्यास दीक्ष दिले. तांकां सुब्रमण्य मठ आनी सोदे मठ. आतां सोदे मठ आनी सुब्रमण्य मठ म्हणटा पळय ते सुरवेक एक आशिल्ले. मागीर सोदे मठाचे ब्रँच जाले ते सुब्रमण्य मठ. ताजे मूल यतीची विष्णुतीर्थ हांणी मध्वाचार्याल भाव. मागीर ते विष्णुतीर्था दीक्ष दिवचे वेळाकच गोदावरी तीरांत शोभन भट्ट म्हणलेले तांणी आचार्याल वटू वाद करून सोलवून तांणी पद्मनाभ तीर्थ म्हणलेले नांवारी संन्यास दीक्ष घेतले. आतां आमी पळय देशस्थ मठ म्हणटाची तांगेल मुलयती ते मठाचे मुलयती पद्मनाभ तीर्थ जाल्लींची. तशी ताजे नंतर आचार्याल मस्त शिश्य जाल्ल्यांची हे विशय सुरवेक सांगला. अष्टमठाचे शिश्य जाल्लींची. ताजे नंतर पर्यावा एक पुजे पद्दती तांणी हाडली. मागीर तांणी पयर आमी आयकले मात्र तांणी सादारण 70 वर्ष नंतर तांणी कोक्कडांत आतां कोक्कड म्हणटाचे आमी थंय आशिल्ले एक विप्र थंय तांकां राखून बशिल्लींची कोण एडपडिताय म्हूण सांगून. तशी तांगेल खातीर जावन कृष्णामृत महारणम म्हणलेली एक ग्रंथ रचन करून दिल्ली तांणी. तशी उजरेक चमकलीची थंय कर्मकांड वेदाचे ताजे एक कर्मकांडाचे विशय तांणी प्रवचन केल्लें. ताका खंडार्थ निर्णय जो कर्म निर्णय म्हूण म्हणटाची. मागीर पारंती पंचलिंगेश्वर देवस्थाना भेट दिवन थंय ओपास पुजा वेवस्था तांणी केल्ले म्हूण. तशी बद्रीक चमकलेले वेळू तांणी ते ऐतरेय उपनिषदाक भाष्य सांगून ताजें प्रवचन करून तांणी ते दुसूची देवदेवतेन पुरय वयर दुखून फुल्लाचे पावस तांगेल वयर घाल्ले. त्या फुल्ला राशी मध्येंत आचार्य नाशलीची तांणी बद्रीक चमकलीची म्हूण सांगून बद्रीक चमकलेले ते दनाची ते मध्व नवमी म्हणून म्हणटाची. ते आचार्यांक गेले पुण्यतिथी दिसू म्हणून म्हणटाची. तशी संन्यासी शिष्यशिली तांकां ग्रस्त शिष्यशिलींची विष्णुतीर्थ पद्मनाभ तीर्थ नरहरी तीर्थ त्रिविक्रम पंडिताचार्य तांगेल पूत नारायण पंडिताचार्य मागीर वामन पंडिताचार्य तांकां त्रिविक्रमाचार्याल दास म्हणटाची. जयतीर्थ तांकां टिकाचार्य म्हणटाची. विजयध्वज तीर्थ विष्णुदासाचार्य वादी व्यासराज तीर्थ वादीराज विजेंद्र तीर्थ राघवेंद्र स्वामी मंत्रालयाचे यधिपती आचार्य हे पुरे तांगेल परंपरेंत आयिल्ले श्रेष्ठ यतिवर्य. तांणी मठ संस्थान आनीक दुसरेक म्हूण कसले केलेले ना. तांगेल संन्यासी शिश्यांक तांगेले संन्यास घेतिल्ले शिश्यांक पुरे देवाल पेटी दंडा जोळिगा देव सकट दिला तांणी. तशी ಸ್ವಲ್ಪ कृष्णालय आराधन खातीर जावन 8 मठ तांणी 8 यतींक मठ करून दिवन उडपींतू तांणी राबिलीची फलीमारू कृष्णापुर फलीमारू अदमारू कृष्णापुर पुत्तिगे शिरूರು सोदे काणियूರು पेजावर म्हूण सांगून. मागीर पद्मनाभ तीर्थ नरहरी तीर्थ माधव तीर्थ अक्षोभितीर्थ तांगेले सीधा शिश्य पळय
सुरवेक तांणी घेतील शिष्य तांगेल निमती पुरे उत्तरादी मठ सोसले मठ कुंदापुर व्यासराय मठ राघवेंद्र मठ मुळबागिಲು मज्जिಗೆಹಳ್ಳಿ मठ ಕೂಡ್ಲಿ मठ बाणागर मठ या पुरे जल्लीची म्हणून येत. तशीची तवळाव मंडल आम्ही अंगा कई म्हणताची उडपी सुब्रह्मण्य तै तवळाव मंडल म्हणतात. तैक सुब्रह्मण्य मठ भंडारकेरी मठ भीमनकट्टे मठ चित्रापूर मठ म्हणून असं म्हणतात. मागिरी अव सुरेख सांगला गौड सारस्वत ब्राह्मणालांतू आमगेलांतुले दोन्ही मठ माधव मठ ते माधव संप्रदायाचे गोकर्ण परतगाळीची उत्तम मठ आणि खाशी मठ. तशी मागीर आचार्याले कृती विषय पुरे सांगला. आचार्यानं सर्व मूल ग्रंथ बरयले त्यावेळी सांगला. मागीर त्यांनी सहान असतानाची चेंडू खेळताना त्यांनी रचन केलेले भारी चंद ते सान कृती ती कंदुकस्तुती म्हणताची. तशी मागीर तांगेले एक सिद्धांताक तत्ववाद म्हणताची द्वैत सिद्धांत तत्ववाद म्हणून. इतक म्हळ्यार आमगेले एक तत्वज्ञानाचे परंपरेक मध्वानीक श्रेष्ठ जावन आशिल्लो तांगेलो विचार तिळशिलो त्याची तत्ववाद म्हूण सांगून जाल्ले. मागीर द्वैत आनी अद्वैत म्हूण म्हणलेले एक रिती वैदिक मत गुर्तिसितना ताक हें तत्ववादाक द्वैत मत म्हूण सांगून आपयलें. तशी आचार्यान मूलतः आचार्याल मध्वाचार्याल सिद्धांताचे विषय सूक्ष्म जावन सांगचे जाल्यार त्यांनी मूलतः दोन्ही तत्व सांगला. एक स्वतंत्र तत्व एक अस्वतंत्र तत्व. स्वतंत्र तत्व म्हळ्यार कोण सगळीची जगत्य सृष्टी केलेलो तसलो परमात्मा तो स्वतंत्र तागेल निमती सृष्टी केलेलं समस्त विश्वस पळय ते अस्वतंत्र तत्व म्हणटाचे. परमात्मा एकलोची नारायणू तोची सर्वोत्तमू स्वतंत्र जावन आशिल्लो परदैव नारायण एकलोची परमात्मा एकलोची सर्वोत्तम म्हणून घेता स्वतंत्र म्हणून घेता. समस्त वेद तक्काची अग्नी इंद्र वरुण म्हणून स्तुती करताची. नारायणो एको आसीत एको देवः नारायणः म्हणूची द्वैत सिद्धांत सांगता. देव एकलोच आमकां हरी सर्वोत्तम परमात्माले सर्व नांवय आतां आमी विष्णू सहस्रनामांत कितलीं नांवां सांगतात पळय ते पुरे परमात्माल गुणवाचक. इतक म्हळ्यार परमात्मा सर्व चांग गुणाचे एक समुद्रुशी म्हणटाचे. ताका खंयचेय नांवान आपयल्यार सै सर्व नांवय तागेल गुणवाचकची सर्व नांवय परमात्माले नांव. तशी खंयचे नांवान ताका आपयल्यार ते तागेलेची विशेषता सांगता. देव एकलोची देवते मस्त जनसची. देवत म्हळ्यार देवने देवती म्हळ्यार कोण म्हणून आचार्य मध्व म्हणटाची. देवाक साक्षात्कार करून घेवन सामान्य जावन आशिल्ली जनाल्पशी सिद्धी घेवन साधन करून उत्तम पदवीक चमकलेले तसले उत्तमोत्तम जीव तांणी पुरे देवते म्हणून घेताचे. देव मात्र एकलोची नारायण कृष्ण परमात्मा. आनी परमात्माक मध्वाचार्य सांगताची परमात्मा बिंब जाल्यार जीव पुराय तागेल प्रतिबिंब म्हणून. केन्नाय प्रतिबिंब बिंबाचे अधीन जावन आसता शिवाय ताका बिंब म्हणून म्हणाचे. आतां कन्नडी एदरा रब्बिले बिंब जाल्यार कन्नडींत दिसचे प्रतिबिंब. ते बिंब कन्नडी एदरा रब्बिले ते बिंबच पळय ते केल्ल्या वरी प्रतिबिंब करता म्हणटा बिंबाक प्रतिबिंब केन्नाय अधीन जावन आसता. तशीची अनंत जीव परमात्माल सृष्टी एकक जीव एकक रिती कितली जीव आसाची तितली रिती आसाची. एकल्या म्हणकी एक जीव नांची ना. तशी परमात्मा मात्र विंगडूची जीव नाना जीव जाल्यार तांकां भिन्नत आसता. तशीची जीव मान्य सृष्टीक मूल जावन जड प्रपंच जड द्रव्य म्हणटाची पंचभूतादी तेवय तशीची
परमात्मू जीवात्मू जड प्रपंच यांची ये सगळे तत्वांतू सांगचे जीवात्मू परमात्मू आणि जड प्रपंच आमगेलं तशी जड प्रपंचाच्यानी परमात्माल मधीन तो जीवच म्हणलेकला री जीव परमात्माल दिकडे ये चमकल म्हण गेला री मुक्त जाता जड प्रपंचा दिकडे गुंतली जल्ली म्हण गेला री संसारी जाता हांगा मुक्ती म्हण म्हळ्यार कसं म्हणचे बंधना दुखून बिडगडे म्हणलेकला री सगळे विश्वाचे बिडगड जल्ली म्हण नाही विश्वाचे बंधना दुखून बिडगडे विश्व जगत्य एक जीवाचे मुक्ती जले एक जीव हांग दुखून बिडगडे चमकल म्हण जल्लरी जगत्यस्त तई ज्याला जगत्याचे बंधन त्या जीवाक आसना त्या जीव मुक्त जल्ले म्हण म्हणचे तशी सगळे जड प्रपंच एक पंचमुखी म्हण म्हणत पळया पंचभूत पंच तन्मात्रा पंचकोश पंच इंद्रिय तशी हे सगळे जड प्रपंच पंच 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 म्हणटा तशें कितकी तक्का प्रपंच म्हण नांव येयलें तशी पंचीकृत प्रपंच म्हण म्हणटाची पळय हें पंचीकृत जावन आशिल्लें प्रपंचांतू प्राणतत्व पंचरुपानस प्राण अपान व्यान उदान समान तशीच परमात्मा ही पंचरुपार आसून नियंत्रण करता अनिरुद्ध प्रद्युम्न संकर्षण वासुदेव नारायण तशीच प्रपंचांतू आचार्य पंचभेदस पंचभेदात्मक प्रपंच म्हणटाची कसले जीव जड भेद जड जड भेद जड परमात्मा भेद जीव जीव भेद जीव देव भेद म्हळ्यार जीव परमात्मा भेद हे भेद तात्कालिक भेद न्ही केन्नाय आसूचेच हे तशी जीव जड जड भेद म्हळ्यार वृक्ष पातोरू माती हे पुरे जड म्हणलेकल्यार तंतू एका दुखून एका भेद असाची आसा जड आणि जीव भेद म्हणजे हे पंचभूतात्मक जड प्रपंच आणि जीवात्म तंतूय भेद आसा तशी जड आणि परमात्मा भेद म्हळ्यार जड परमात्माला सृष्टी परमात्मा विंगडूची जीव आणि जीव भेद अंगचे सर्व जीवाल मधीन भेद आसताची आसता तशी जीवात्मानी परमात्माल भेद तेव्हाही तशीच जीवात्मा विंगडूची परमात्मा विंगडूची तशी पंचभेदात्मक पंचभूतात्मक जावन आशिल्लें प्रपंच म्हूण सांगून म्हणटाची तशी परमात्माल विशयू परमात्मा उपासन कशी करची म्हळ्यार विशयू आनी परमात्माल सृष्टी सगळे विश्व हाचे पुरे विशयू तंत कितले की जनाक ಸ್ವಲ್ಪ विरोधाभास आशिल्ले म्हणत हे पुरे आचार्यान तांगेले मनांतूल सर्व विरोधाभास तांणी दूर केल्ले म्हणत पण खंयचे ते विरोधाभास म्हूण सांगून हांगा सांगताची परमात्मा साकार की निराकारू म्हळ्यार विशयांत कितले की तांगेल्या मनांतू चर्चे मनांतू संशय दुसऱ्याले चर्चा करचे परमात्मा साकार की निराकारू म्हूण तशी परमात्मा सगुण की निर्गुण म्हणून तेव्हाही एक संशय दाखोवचे आसा हांगा परमात्मा साकारूय बाई निराकारूय सगुणूय बाई निर्गुणूय बाई म्हळ्यार ताका ज्ञानानंदमय शरीर आसा म्हणटा तशें तो साकार आनी आमकां आलोचना करूं जायना नातिल तसलें एक शरीर तागेलें भौतीक शरीर ना ताका आमगेल्या बरी तशें तो निराकार ज्ञानानंदमय शरीर आसा तशें तो साकार आमगेलें म्हणके भौतीक शरीर प्राकृत शरीर ताका ना देखून तो निराकार सकल कल्याण गुण परिपूर्ण जलेल देखून तो सगुण म्हणून म्हणटात ताका तशी भौतीक गुण दुखून तांतू दुखून तो दूर भौतीक गुण म्हळ्यार कसो न्ही सात्विक राजसीक तामसीक ह्या तिनी गुणां दुखून तो दूर आशिल्ले देखून ताका निर्गुण म्हणटाचे समाची एक अर्थ करून घेतल्यार आमी सर्व विशयूय एक तत्व सांगता म्हणत तशी आचार्यान अनेक कसल सांगला म्हळ्यार एक वस्तू बरी एक वस्तू ना
म्हळ्यार जड जड भेद एक जिवावरी एक जीवना जीव जीव भेद तशीच एकल स्वभावावर बरी एकल स्वभाव असना प्रति एक जिवाकय प्रति एक देहाकय ताजे म्हळें एक वैशिश्ट आस ताजे म्हळें एक स्वभाव आस ताजे एक व्यक्तित्व आस हें व्यक्तित्व ताजे पूर्ण विचार करून घेवचेच जिवनाचे गुरी जावका प्रति एकल्याक म्हूण तशी परमात्माला अधीन जावन आमगेले कसकी व्यक्तित्वच पळय ते पूर्ण प्रमाणार ते विचार करून घेवच्याक ताका संवसारांत सुख जाता ताण संवसारांत आसून संवसार सोडून वच्च्याक म्हळ्यार संवसारा आसून आसनातील वरी जेवच्याक साधन कोरका म्हूण म्हणटाचे पुराय जनाल साधन हें समजावन सिद्धी मेळची तशीची आतां पळय कशी ते तांगेले साधन एक समजावन तांगेले सिद्धी जावची म्हळ्यार तांगेले पात्राक योग्यतेक समजावन तांकां सिद्धी मेळचे म्हूण आतां समुद्र पळयल्यार आमी समुद्रांत भरी उदास पावसाळींत तळय तशीच भोर नासता तशीच आमी घरांत आयदनांत उदक घालून दवरल्यार तातूंय आमी बरें उदक म्हणटाचे जाल्यार घरा आशिल्ल्या आयदनांत उदक कितलें पूर्ण आस म्हळ्यार तशीच भायर आशिल्ले तळय पूर्ण जाल्ला म्हळ्यार समुद्रूय तशी भरती जाल्ला म्हूण आमी म्हणली म्हूण जाल्यार तिनीचेय भरतीक पूर्णतेक बदलावण आसा खंडीत न्हय एकलेक पूर्ण म्हूण सांगूं जातवे ना कशी पात्रत्व कशी तशीची ताजी योग्यता कशी उदकाचे पात्र म्हळ्यार जागो बदलावण जाल्यार तशीच उदकाचे गात्र बदलावण जाता पळय तशीच खंयचेय एक दोन वस्तू एकलेक आस ह्या सृश्टींत म्हूण म्हणल्यार जायना तशें पळोवचें गेल्यार मनशालांतू सारकी ना सकड वय रुक्का अंतूय समत्व ना खंय तर म्हळ्यार एक रुका पल्ल्या दुखून तेच रुखाचे अनेक पल्ल्याकय एक रुपात आसना म्हणून म्हणटाचे तशी जीव आतां एक जीव जन्मा येता ते जन्मा येवन ताजी बेळवणीक जाता ताका एक स्वभाव आसता ताणें ते स्वभावा समजावन ताणें चलचें आनीक कसं म्हळ्यार परिसर ते जिवान आसूचें वातावरण ते स्वभावाक ते स्वभाव ताजे कसले जिवा स्वभाव ताजे अभिव्यक्ती करूंक जाता तेच आतां स्वभाव म्हळ्यार कसले एक जिवात्म शरीर घेवन येतना तागेले त्या जिवाचे सहज जावन आशिल्ले विचार ताका स्वभाव म्हणचे तशी खंयचेय एक जिवाचे व्यक्तित्व जो स्वभाव बदलाय सुचा जाता म्हळ्यार जायना केन्ना इत्याक आतां एक ल्हान उदाहरण सांगचें जाल्यार पळय प्रति एक देहांत सात्वीक राजसीक तामसीक गूण आस म्हूण म्हणलें गितेंत परमात्मा सांगता जाल्यार सात्वीक व्यक्ती म्हणून घेतिल्लो सात्वीक गूण चड आसता राजसीक उणे आसता तामसीक नाच आसच्या पुरो तशीच राजसीक म्हणून घेतिल्लो तामसीकय गूण आसच्या पुरो सात्वीकय गूण आसच्या पुरो तशीच तामसीक म्हणून घेतिल्लो तामसीक गूण मात्र आसच्या पुरो तशी सात्वीक तामस जेवच्या सादिना तामस व्यक्तीक सात्वीक जेवच्या सादिना तशीच तांगेले कसो स्वभाव सात्विकी तामसकी ताजे एक ते स्वभावाचे पूर्ण अभिव्यक्ती करचेची ते जिवांगेल सिद्धी जाला म्हणचे तशीच गीतेंतू परमात्मान चातुर्वर्णीय मया सृष्ट्वा गुणकर्म विभागशः म्हणूस हें चातुर्वर्णीय म्हळ्यार कसलें म्हळ्यार आतां आमी ते जाती पद्दती म्हूण लेखल्यार ते न्हयची न्हय चातुर्वर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे चारय वर्ण ते कसले म्हळ्यार
स्वभावाक संबंध पावील विषय खंयचे त्या जिवाचे स्वभावाक तशें ताका वर्ण म्हण म्हणचे एक त्या जाती पद्दती म्हूण लेखना नशी वर्ण स्वभावाक समजावन येयले एक व्यवस्थ हें म्हूण लेखल्यार तेदना पळय एक शुद्राल पूत तो महाब्राह्मण म्हणून घेवचो पुरो एक ब्राह्मणाल पूत कसली आचार विचार करना नशी शूद्र जेवच्या पुरो इत्याक म्हळ्यार वर्ण म्हळ्यार त्या व्यक्तीले स्वाभाविक गुणा निमती निर्धार करची तसले तेच वर्ण म्हळ्यार जाती न्ही जाती म्हळ्यार मिंगड तशी परमात्माक इतकं तरी आमी अर्थ करून घेवका मनुष्य जेवणे तरी परमात्माक अर्थ करून घेतल्यार मोक्ष म्हूण म्हणलें इत्याक म्हळ्यार परमात्माक कोण अर्थ करून घेतकी ताका हें सगळें जगत्य म्हळ्यार कसलें म्हूण कळटा इत्याक म्हळ्यार आतां सगळी होड प्रपंच कशें आसा म्हूण कळोवपाक जाल्यार ते एक प्रपंच कशें आसा परमात्मा कसलो परमात्मा म्हळ्यार कोण हे प्रपंच तागेले निमती सृश्टी केलेले हे प्रपंचाचे विशय कसले हे पुरे अर्थ करून घेवका जाल्यार आमी सगळे जगत्य पुर्ते अर्थ करून घेवच्याक आमगेलें भौतीक जिवन पावना वय भौतीक देहान तितलें अन्वेषण करूं जायना तशें जावन आमी परमात्माकची आराधन करका पुजन करका सेवन करका आनी ज्ञान मूलक परमात्माल्याचें ज्ञान पावन त्या ज्ञान योगा निमती जावन आमी त्या जिवात्माक परमात्माले ओटू मेळची तसलें म्हळ्यार मोक्षत्वादी कडेन व्हरची तशी कुरयता तशी आतां प्राणतत्व म्हूण म्हणलें तें प्राणतत्व म्हळ्यार कसलें जिवाचे अभिमानी जावन आशिल्लें जिवोत्तम तत्व म्हणटात तशी हेंचे प्राणतत्व वायुदेव म्हूण म्हणटात आमी हेंचे वायुदेव परमात्माल कार्या खातीर मध्व म्हूण म्हणलेलें जेवो आविश्कारा खातीरच परमात्माले तत्वाचे तशी मध्व जावन जल्मा येवका म्हूण सांगून आचार्य सांगताचे आनी आचार्य मध्वान कसं सांगला कसं तांगेले तत्ववादाचे एक पूर्ण विशय कितले आमकां अर्थ जातले त्या रितीर आमी ते अर्थ करून घेवया फायच्या दिसाक ही काणी मुखार जाता आजी सांगेल सर्व विशय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।